तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते। गेल्या 28 वर्षांपासून जी-टेक जैनेक्स एज्युकेशन ज्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलंय। 400हून अधिक कोर्सेस, 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे IT, डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस, डेटा सायन्स विथ AI, डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा। आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे। जॉइन आवर लेगसी ऑफ एक्सलन्स, वी मेक यू फ्युचर रेडी। राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनांची डिझेल चोरी करणारी परराज्यातील टोळीला आळेफाटा पोलिसांनी जेरबंद करत 15,25,500 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील पोलीस ठाण्यात राजेश कुमार चुनीलाल परमार वय 48 वर्षे राहणार जम्मू काश्मीर यांनी RJ 32GD 2114 हा ट्रक आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे रोडवरील महालक्ष्मी फर्निचर समोर उभा करून गाडीमध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी नमूद गाडीचे डिझेल टाकीचे झाकण कशाने तरी उचकटून त्यामध्ये 200 लिटर डिझेल चोरून नेल्याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांची गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की अशा प्रकारे डिझेल चोरी करणारे आरोपी MH41G 7523 या ट्रकमधून डिझेल चोरी करण्यासाठी पुणे नाशिक हायवे रोडने येणारे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ आळेफाटा चौक येथे नाकाबंदी नेमून सदरचा ट्रक आल्यानंतर ट्रकमधील राजाराम कनीराम परमार वय 48 वर्षे, फिरोज अजीज खान वय 28 वर्षे, ओमप्रकाश राधेश्याम बैरागी वय 44 वर्षे, कल्लू ख्वा रुस्तम ख्वा मंसुरी वय 38 वर्षे तसेच विनोद नारायण सिंग वय 28 वर्षे सर्व राहणार गडरोली तालुका जिल्हा साजापूर राज्य मध्य प्रदेश यांना ट्रकसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता ते त्यांच्या टोळी प्रमुख याच्या सांगण्यावरून राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या मालवाहतूक ट्रकमधील डिझेल चोरी करीत असल्याची कबुली दिली असून त्यांना नमूद गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे। या 5 आरोपींकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला ट्रक व चोरून नेलेले डिझेल विक्री करून आलेले पैसे असा एकूण 15,25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार सुनील गिरी, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, प्रल्हाद आव्हाड, नवीन अरगडे, ओंकार खुने, गणेश जगताप, दीपक नागरे, प्रवीण अल्हाट, कांचन रानडे, विशाल पालवे यांनी केली आहे। 17 जानेवारी रोजी आपल्या आळेफाटा पोलीस स्टेशनला राजेश परमार यांनी कंप्लेंट दिली होती की त्यांच्या आयशर ट्रकमधनं ते इथे रात्री विश्रांतीला थांबलेले असताना कोणीतरी डिझेल चोरी केलेलं होतं। अज्ञात आरोपींनी 200 लिटर त्यांच्या गाडीच्या टँकमधून चोरी केल्याची तक्रार आपल्याकडे दाखल होती। तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आमच्या डिटेक्शन ब्रांचने आरोपींचा शोध लावून 5 आरोपी अटक केलेले आहेत अद्यापपर्यंत। सदर आरोपी हे MP डिस्ट्रिक्ट साजापूर मध्य प्रदेश येथील रहिवासी असून 5 जणांची टोळी असून ते दररोज रात्री ट्रक घेऊन नाशिक आणि नगर हायवेला अशा प्रकारे चोऱ्या करत होते। रोज साधारणतः त्यांचं टार्गेट 400 ते 500 लिटर चोरी करण्याचं होतं। असं ते बरेच दिवसापासून करतायत। आता त्यांच्या संदर्भात आणखी कोणत्या पोलीस स्टेशनला किती गुन्हे दाखल आहेत या संदर्भात माहिती घेतली असता पारगाव पोलीस स्टेशनला एक गुन्हा केला असल्याची त्यांनी आतापर्यंत कबुली दिलेली आहे। त्यानंतर जिल्ह्यामध्ये इतर कुठे गुन्हे दाखल असतील तर त्यांच्याकडे वर्ग करण्याची तजवीज ठेवलेली आहे। यामध्ये किती मुद्देमाल जप्त करण्यात आला? यामध्ये आरोपींकडून आमच्या गुन्ह्यामध्ये जेवढा माल गेलेला होता 200 लिटर तो प्लस त्यांच्यासोबत असलेले त्यांचा ट्रक असा एकूण 15,25,500 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।